बुक्स दॅट स्पीकमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. या गोष्टीमध्ये शाहीर उमप यांनी प्रसिद्ध कथाकार, कादंबरीकार, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे व्यक्तिचित्र रेखाटले आहे. गोष्टीचं नाव आहे अण्णाभाऊंची भेट. लेखक शाहीर विठ्ठल उमप. गोष्टीचं वाचन आसावरी दोशी. माझे आकाशवाणीवरील कार्यक्रम फारच गाजत राहिले. ते अण्णाभाऊ साठेंनी बऱ्याचदा ऐकले. एकदा अण्णाभाऊ साठे यांनी मला चिराग नगरात येऊन भेटा असा भिकाजी तुपसौंदर या माझ्या मित्राकडे निरोप पाठवला. मला अत्यानंद झाला. एवढ्या मोठ्या माणसाने मला भेटायला बोलावलं म्हणजे काहीतरी शाहिरी कार्यक्रम असावा. दुसऱ्या सायंकाळी 4च्या सुमारास चिराग नगरीची खाचखळग्यांची ओबडधोबड वाट तुडवत अण्णांचं घर विचारत विचारत एका झोपड्यापाशी आलो. त्या झोपड्याच्या दारात वलानीला बाळवती सुकत घालत असलेल्या बाईला अण्णाभाऊ साठेंचं घर कोणतं असं विचारलं. ती म्हणाली, ही बघा, डाव्या अंगानं असंच मोर जावा, तिथं चावाल्याचं हाटील हाय. अंग त्याच्याच मोरल्या अंगाला विचारा, तिथंच जयवंताबाई राहतीया. मी म्हणालो, अहो ताई, मी अण्णाभाऊ साठेंचं घर विचारतोय. ती म्हणाली, आव मग मी तेच की सांगतीया. अव जयवंताबाई हाय ना, ती अण्णांची मालकीन हाय. जावा कडकडनं. चिरागनगरातली ही वाट सद्दान कदा चिखला पाण्यात लोळत पडली या. कडकडनं जावा बरं का. मी पुढे नेमका चहाच्या हॉटेलाजवळ गेलो. चहावाल्याला विचारलं, अण्णाभाऊ साठेंचं घर कोणतं? वो 5वा झोपडा आहे ना, वाच आणणार येताय. त्याने दुरून घर दाखवलं. मी झोपड्याच्या दारात जाऊन पोहोचलो. दारातून अण्णाभाऊंना हाक मारली. 4.5 फूट उंचीची माझ्यासारखीच काळी सावळी मूर्ती घामेजलेल्या अंगानेच बाहेर आली. अण्णाभाऊंना मी प्रथमच पाहत होतो. त्यांनी मला ओळखलं. तुम्ही विठ्ठल उमप शाहीर ना? मी होय म्हणालो. या असं म्हणून मला त्यांच्या झोपडीत नेलं. अण्णांनी मला मोडक्या बाजावर बसायला सांगितलं. त्यांनी आपलं मळकं गंजी फ्रॉक म्हणजेच बनियन घातलं होतं आणि आम्ही बाहेर आलो. मला अण्णाभाऊंचं घर दाखवलं. त्याच चहावाल्याच्या हॉटेलात अण्णांनी चहा दिला. तिथेच त्यांनी, शाहीर तुम्ही केव्हापासून गाता वगैरे चौकशी केली. मी मोकळेपणाने पण लाजत बुजत सारं काही सांगून टाकलं. ऐकून त्यांना खूप बरं वाटलं. आम्ही चहा घेतला. अण्णा म्हणाले, तुम्ही फार चांगलं गाता. तुमच्या रचना आकाशवाणीवरून ऐकल्यात मी. तुमच्या बुलंद पहाडी आवाजाने मला मोहून टाकलंय. तुमच्या वागणुकीची, वर्तनाची इतरांकडून माहिती मिळाली. तुमच्यामधला आवाजाचा गोडवा मी अनेकदा चाखलाय विठ्ठलराव. मला राहावेच ना हो. तुम्हाला केव्हा भेटेन असं सारखं वाटत होतं. तो सुदिन आज उगवला. अण्णाभाऊंची आणि माझी पहिली भेट 1963 किंवा 64 या सालात झाली असावी. अण्णाभाऊ, आपण थोर साहित्यिक आहात. आज आपल्या दर्शनाने मी धन्य झालो. यापूर्वी मी आपणाला पाहिलं नव्हतं, फक्त आपलं नाव ऐकून होतो. असं म्हणताच अण्णा हसले. आता आपली गट्टी जमली. माझ्याकडे येत चला, विसरू नका हा. एवढ्या मोठ्या शाहिराने आपलेपणाने मला जवळ केलं. जणू काही फार वर्षांची आमची ओळख आहे अशाच पद्धतीने माझ्याशी त्यांचं बोलणं, वागणं चाललं होतं. पहिल्याच भेटीत मी त्यांच्या प्रेमातच पडलो. अण्णांचा निरोप घेऊन मी घरी आलो. 3ऱ्या दिवशी अण्णांच्या भेटीस गेलो असताना मोडक्या टेबलावर तुटक्या खुर्चीत बसून एका दांडीला धागा बांधलेला तुटका चष्मा डोळ्याला लावून अण्णा लिहित होते. जेव्हा जेव्हा मी जाई तेव्हा ते लिहितच असत. 5-1 मिनिटं मी आतल्या एका बाजूला उभा होतो. तिथे पाणी साचलेलं छोटं डबकं होतं. चुलीजवळ साठे वहिनी गालाला हात लावून विचारमग्न बसलेल्या होत्या. त्यांच्याजवळच एक तांब्या, एक जर्मनचं ताट, एक डेचकी असा हा संसार तोंड वासून पडलेला. चुलीत अर्धी कोळसा झालेली लाकडं होती. अण्णांच्या वलानीला बऱ्यापैकी एक सदरा, लेंगा हँगरला लोंबकळत होता. अण्णांच्या समोर एक पुतळा होता. तो गॉर्कीचाच असावा, कारण मी खूप जणांकडून ऐकलं होतं की अण्णा गॉर्कीला गुरु मानतात, तो त्यांचा आदर्श आहे वगैरे. हे दृश्य पाहत असताना एकाएकी मजकडे अण्णांनी पाहिलं. केव्हा आलात असं विचारलं. मी नुकताच आलो असं मी म्हणालो. मी चिरागनगरात गेलो नाही तर अण्णा प्रेमाने रागवत. अण्णांना माझ्याविना करमत नसे आणि मलाही गमत नसे. हळूहळू आमचा घरोबा वाढला.
एकदा अण्णांना विचारून मी त्यांची वही चाळली. त्या 80 पानी वहीत कुठलंही वाक्य किंवा कुठलीही ओळ अण्णांनी खोडल्याचं मला दिसलं नाही. एकदा कुठले 2 प्रकाशक आले. त्यांनी अण्णांच्या 80 पानी 2 वह्या घेतल्या. माझ्या समक्ष एक ट्रान्झिस्टर अण्णाला देऊन, बरं अण्णा येतो असं म्हणत निघून गेले. अण्णांच्या कथेचं मानधन केवळ एक ट्रान्झिस्टर? मी विचार करतच राहिलो. कधी कधी अण्णाही माझ्या घरी येत. असेच एकदा माझ्या घरी अण्णा जेवायला आले होते. जेवण उरकल्यावर आम्ही गप्पा करत होतो. माझ्या पत्नीला म्हणाले, बाय, मी जर जगलो वाचलोच तर माझ्या विठ्ठलाला मी रशियाला घेऊन जाईन. अण्णांचं बोलणं मध्येच थांबवून मी म्हणालो, अण्णा, मॉस्को शहरात आपल्या कादंबऱ्यांचं तिथल्या भाषेत अनुवाद झालेत असं मी ऐकलंय. अण्णा होय म्हणाले. अण्णा, मॉस्कोमध्ये आपल्या कादंबऱ्यांच्या अनुवादांचं अमाप असं मानधन तिथल्या बँकेत आहे असंही म्हणतात. तुम्ही ते मानधन काही करून मिळवा. आलिशान बंगला बांधा. त्यात डायनिंग टेबल, कोच, बेडरूम, पुस्तकांची कपाटं, सगळं थाटामाटाचं करता येईल. आणि अण्णा, तुम्हाला लिहायला सुरेख टेबल, त्यावर टेबल लॅम्प, लिहायला उत्तम लेखण्या असा सरंजाम असल्यावर तुम्ही जे लिहिता त्याहूनही तुमचं लिखाण सरस होईल. अण्णा हसत हसतच म्हणाले, विठ्ठला, बंगला, मोटर, बागबगीचा, रुबाबदार कपडे, लिखाण करण्यासाठी वेगळी खोली, खोलीत फुलदाणी, टेबल, आराम खुर्ची, या सर्व साधनांचा मला मोह नाहीये. अरे, झोपड्यांमध्ये दीनदलितांची दुःख मला अनुभवायला मिळतात. गोरगरिबांची पोटतिडकीची भाषा, त्यांचं जीवनमान, तिथली वास्तवता मी झोपडीत राहूनच लिहू शकेन. बंगल्यामध्ये मला एक अक्षरही सुचणार नाही. बंगल्यामध्ये ओढून ताणून काल्पनिक लिखाण होईल. झोपडीमध्ये उपाशी पोटं कशी जगतात, पावसाळ्यात झोपडं गळतं तेव्हा त्या पाण्याखाली टेचकी, भगुलं, परात कशी लावली जाते. थंडीच्या महिन्यात दीनदुबळ्यांना थंडीत कुडकुडत बसावं लागतं. इथे दुःखाला झेलत जगणारी माणसं, त्यांची पालं, त्यांच्या हाणामाऱ्या. विठ्ठल, काय सांगू. अरे, वास्तवाने ओतप्रोत भरलेल्या या दुबळ्या जगाचं सत्य, साहित्य मला बंगल्यात बसून लिहिता येणार नाही. माझ्या कादंबऱ्यांचं मानधन मॉस्कोतच राहू दे. त्या संपत्तीने मी बिघडून जाईन, गरिबीला विसरून जाईन. सत्य लिखाणाला पारखा होईन. म्हणून मला ते मानधन नको. आणि अशा अनेक वेगवेगळ्या गोष्टी ऐकण्यासाठी बुक्स दॅट स्पीक या चॅनलला जरूर भेट द्या. यूट्यूबवर, वेगवेगळ्या पॉडकास्टिंग चॅनल्सवर. इंस्टाग्राम ID आहे बुक्स दॅट स्पीक. भेटूया लवकरच पुढल्या प्रस्तुतीत. बाय बाय. धन्यवाद.